नमस्कार मित्रांनो, श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण थोड्याशा कठीण विषयाला हात घालणार आहोत. हा विषय आहे संस्कृत श्लोकाचे उच्चारण कसे करावे. मित्रांनो, आपल्या समोर एक श्लोक लिहिलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेतील जो दुसरा अध्याय आहे त्यामधला 23वा श्लोक आहे. आपण हा श्लोक वाचू शकता. मित्रांनो, ज्यांना संस्कृत भाषेची माहिती नाही त्यांनी हा श्लोक कसा वाचला असेल हे मी सांगतो. यात गंमत म्हणजे काय की या ज्या 4 ओळी आहेत त्या 4 ओळीमध्ये न हे अक्षर आहे आणि त्याच्यावरती अनुस्वार दिलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा श्लोक असा वाचला असेल. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. मित्रांनो, आपण जर असा श्लोक वाचला असेल तर आपण चुकीचे उच्चारण केलेले आहे आणि हेच आपण आज समजून घेणार आहोत. त्या अगोदर एका महत्वाच्या विषयाला आपण हात घालणार आहोत. तो विषय म्हणजे आपली मराठी जी वर्णमाला आहे आणि जी संस्कृत वर्णमाला आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. मला जास्त शास्त्रीय चर्चेमध्ये जायचं नाही आहे आणि सोप्या शब्दात तुम्हाला समजावून सांगायचं आहे. त्याच्यामुळे मी सोपंच बोलणार आहे. मित्रांनो, मराठीमध्ये वर्णमाला जी आहे त्यात जे अक्षर आहेत किंवा वर्ण आहेत त्याचे आपण 2 प्रकार करतो. पहिला प्रकार म्हणजे स्वर आणि दुसरा प्रकार म्हणजे व्यंजन. आता मराठी भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जेव्हा संगीत शिकायला सुरुवात करतो तेव्हा जर स्वर म्हटलं तर तुम्हाला सारेगमपधनिसा हे आठवतील, पण या ठिकाणी ते स्वर नाही आहेत. या ठिकाणी आपण अ आ इ ई आदी सर्व म्हणतो ना, तर ते स्वर आहेत. आणि व्यंजन काय आहेत तर मग ते क पासून सुरुवात होतात. क ख ग घ आणि पुढे. मला सोपं करून सांगायचं आहे म्हणून मी त्याच्या जास्त विश्लेषणात पडत नाही. तर मित्रांनो, आपण कोणतंही एखादं अक्षर जरी घेतलं, म्हणजे उदाहरणार्थ पहिलं अक्षर घेऊया आपण क. तर क हे अक्षर जे असतं हे मुळात असं नाहीये. त्याला व्यंजन म्हणतात आणि आपण जेव्हा व्यंजन करतो तेव्हा त्या व्यंजनाचा म्हणजे पाय मोडत असतो. तर मुळात तो क असं ते व्यंजन आहे. त्याला जर आपण सर्वप्रथम असलेला स्वर जो आहे अ लावला तर त्याचा मग पूर्ण उच्चार होतो क. आणि असंच सर्व शब्दांचं आहे. म्हणजे आपण जर या न चा विचार केला तर न अधिक अ बरोबर न.
असाही हा शब्द बनलेला आहे. तर त्याच्यामुळे आपली जी सगळी अक्षरं आहेत व्यंजनांपासून तयार झालेली, तर ती अशाच पद्धतीने बनलेली आहे. याला जर आ हा वर्ण लावला, याच ठिकाणी पाहूया आपण, आपला स्वर लावला तर त्याचा का असा होईल, क आ, मग तो का होईल. बरोबर आहे. आपण जास्त तपशिलात या ठिकाणी शिरायला नको, कारण आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. तर म्हणजे काहीतरी आपण त्याला जोडलेलं आहे आणि या ठिकाणी बरेच जे शब्द आहेत ते जोडून जोडून शब्द तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी परत आपण मूळच्या मुद्द्यावर येऊया. तर याचा उच्चार कसा करायचा ते आपण लक्षात घेऊ आणि त्याचा उच्चार आपण आता कंसात लिहूया. तर या ठिकाणी पहिला जो आहे न वरती अनुस्वार दिलेला आहे, त्याचा उच्चार होणार आहे असा. त्याच्यानंतर हा दुसरा जो न आहे त्याच्यावर अनुस्वार दिलेला आहे, त्याचा उच्चार होणार आहे ऐसा. आणि हा शेवटचा जो न आहे त्याच्यावरती अनुस्वार दिलाय, त्याचा उच्चार होणार आहे असा. आता तुम्ही गंमत म्हणाल की एकाही ठिकाणी मी म म्हणजे म असं लिहून त्याचा पाय मोडलेला नाही. मग असा आपण तर सगळ्यांचा उच्चार मच केला होता अगोदर. मग तर आता या ठिकाणी वेगवेगळे अक्षर मी का लिहिलेले आहेत, तर त्याचं सूत्र आपण नंतर हा श्लोक पुसून या ठिकाणी लिहिणार आहोत. पहिल्यांदा ते उच्चार पाहूया. नैनैन छिद्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आता याचा उच्चार आपण असा का केला ते आपण समजून घेऊया. आणि ते अत्यंत सोपं आहे. आता फार व्याकरणाच्या चर्चेत मी जाणार नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे सरळ सरळ आपण जी व्यंजनं आपण शिकली आहेत, आपण हे 2-3 टप्प्यात समजून घेणार होतो. पहिलं सांगतो मी. तर त्यातला क च ट त प य अशा रीतीने वर्ग आपण करतो. तो त्यातला य वर्ग आहे तो आपण सध्या सोडून देऊ. क च ट त प इथपर्यंत आपण पाहूया. तर त्याच्यामुळे पहिला आला क, त्याच्यानंतर आला च, त्याच्यानंतर आला ट, त्याच्यानंतर आला त आणि त्याच्यानंतर आला प. आता याचा आपण एक वर्ग केलेला आहे. वर्ग तुम्हाला माहित आहे. क च्या नंतर येणारं अक्षर आहे ते त्याच वर्गातलं आहे. म्हणजे क, ख, ग, घ, क ख ग घ अ, क ख ग घ अ, क ख ग घ अ, अ असं ते याचा उच्चार करतात. त्याच्यानंतर च वर्गामध्ये छ, ज, झ, ञ,
त्याच्यानंतर ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ आणि न. त्याच्यानंतर त वर्गावर त, थ, द, ध, न. आणि प वर्गामध्ये प, फ, ब, भ आणि म. म्हणजे बघा आपण हे कसे वर्ण लिहिलेले आहेत आणि हे वर्ग पाडलेले आहेत. क, ख, ग, घ, अ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. आता अतिशय सोपी पद्धत आहे. अक्षराला अक्षर जोडून, वर्णाला वर्ण जोडून काय तयार होतो? शब्द तयार होतो. शब्दाचा उच्चार कसा करायचा मी या ठिकाणी तुमच्याकडे आखतो. आता हा शेवटचा जो आहे तो फार महत्वाचा वर्ण आहे. अनुस्वार वापरण्याच्या ऐवजी या सर्व शेवटच्या वर्णांचा उच्चार होतो. ज्या अक्षरावरती आपण अनुस्वार दिलेला आहे त्या अक्षराचा उच्चार झाल्यानंतर अनुस्वार म्हणून या वर्णांचा उच्चार करावा लागतो. म्हणून आपण ते सुरुवातीला लिहून घेऊया. म्हणजे शब्द कसा बनतो तुमच्या लक्षात येईल बघा. हे शेवटचं जे आहे अक्षर ते परत लिहून घेतोय मी सुरुवातीला. आणि आता आपण गंमत बघूया. आता ही गंमत सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला हे जरा कठीण वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगतो की आपण शक्यतो शहरी भागात आणि ग्रामीण भागातही काही प्रमाणात राहणारे जे लोक आहोत, मराठी बोलताना संस्कृत प्रमाणेच उच्चार करतो. आपण शक्यतो चुकीचे उच्चार करतच नाही. फक्त काय आहे त्याच्यामध्ये की आपण ते अजाणता करतो आणि आपण आजच्या वर्गात ते जाणून बुजून उच्चार आपण केले पाहिजे ते आपण शिकणार आहोत. कसं तर ते पहा. आता आपण पहिलाच हे घेतला, स्वर घेतला या ठिकाणी अक्षर म्हणून. अ घेतला तर त्याच्यावरती जर मी अनुस्वार दिला तर त्याचा उच्चार करताना आपण तो कसा उच्चार करणार तर ते आपण पाहूया. म्हणजे हा जो शेवटचा वर्ण आहे अनुस्वाराच्या ऐवजी आपण त्या वर्णाचा उच्चार करायचा आहे. तर ते आपण पाहूया. अतिशय सोपं आहे. अंक. बघा कसं आपण उच्चारण करतो. अंक. आता शहरातला मुलगा असला तर तो अंकच म्हणतो. गावातला मुलगा असला तरी तो अंकच म्हणतो. आता बघा अंग, अंक, अंग. तर हा बरोबर या वर्णाचा उच्चार होतो बघा. म्हणजे काय लक्षात येतं की जेव्हा अनुस्वार दिलेल्या अक्षराच्या नंतर हे वर्ण येतील तेव्हा त्याचा उच्चार या वर्णाप्रमाणे होणार.
म्हणजे क वर्गातले वर्ण ज्या ठिकाणी येतील तर त्या अनुस्वाराचा उच्चार ह्या वर्णाप्रमाणे होणार. म्हणजे अंक, अंग. आपण असा उच्चार करतो का? अणक, अणक नाही करत. किंवा अमक, अमक किंवा अनक, अनक नाहीच करत. म्हणजे काय की आपल्याला ही गोष्ट माहित आहे आणि आपण असे शुद्ध उच्चार वारंवार करतो. फक्त आपल्याला त्याची जाणीव नव्हती की आपण कोणत्या नियमाने ते उच्चार करतो. आता यामध्ये बरेचसे शास्त्रीय शब्द आणि शास्त्रीय संज्ञा वापरता आल्या असत्या, परंतु त्याने काय होईल की आपण सोपं करून सांगतोय आणि तेच मुळात कठीण होईल. आपण गोष्ट सोपी करून सांगतोय, त्याच्यामुळे ती गोष्ट जास्तीत जास्त सोपी राहावी हा माझा हेतू आहे. आणि त्याच्यामुळेच आपण शास्त्रीय परिभाषा, शास्त्रीय व्याख्या, शास्त्रीय संज्ञा फारशा वापरणार नाही आहोत. की ते सोपं आपल्याला पडलं पाहिजे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे. आणि मला वाटतं तुम्हाला पहिली गोष्ट ही व्यवस्थित समजलेली आहे. म्हणजे अंक, अंग असा आपण उच्चार करतो. आपण अणक किंवा अनक किंवा अमक असा उच्चार करत नाही. सगळे अंगच म्हणतात. अणग, अनग किंवा अमग असं कोणी म्हणत नाही. सगळे म्हणतात अंक, अंग किंवा संख्या, संख्या किंवा संघ, संघ. लक्षात आलं? इतकं ते सोपं आहे. किंवा संघ, संघ म्हणजे संघ आणि संघ या वर्णाचा उच्चार होतोच होतो. का? तर अनुस्वार दिलेल्या वर्णानंतर या क वर्गातला वर्ण आलेला आहे, त्याच्यामुळे अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो आपल्याला या पद्धतीने केला पाहिजे. हे त्याचं खरं शास्त्र आहे. आता आपण या वर्णातला उच्चार पाहू. अगदी सोपा आहे, सगळ्यांना हाच नियम लागू आहे. आता प वर आपण अनुस्वार दिलेला आहे, मग याचा उच्चार कसा होणार? पंच, पंच या पंज, पंज, पंच, पंज. बघा सरळ सरळ आहे. आता जेव्हा आपण हाच शब्द घेतला, म्हणजे हे अक्षर घेतलं की त्याच्यावरती आपण अनुस्वार दिलेला आहे आणि आपण शेवटच्या याच्यात जाऊया, शेवटच्या गटात जाऊया. तर इथे प फ ब भ म आहे. पंप, पंप काय उच्चार झाला? पंप. म्हणजे हा आपल्याला उच्चार या वर्णाचा करावा लागला, कारण काय नंतर प आला. परंतु जर च आला तर आपण पंच असं नाही म्हणणार, पंच असं नाही म्हणणार, तर पंच, पंच, पंच असं म्हणणार. बरोबर आहे? त्याच ठिकाणी आपण घेऊया त वर्गातला आपण विचार करूया. पंत, पंत म्हणजे न या वर्णाचा उच्चारतो बघा. पंत किंवा पंप, पण या ठिकाणी पंच असा उच्चार झालेला आहे. आता आपण पुढच्या वर्गाकडे जाऊया. अगदी सोपं आहे, असेच उच्चार आपण नेहमी करतो, फार कठीण नाही आहे खरं म्हणजे. याच्यावरती आपण अनुस्वार दिला, त्या अनुस्वाराचा उच्चार कसा होणार? तर या वर्णानुसार होणार. म्हणजे काय? कंटक, कंटक, कंठ, कंठ, कंठ. आपण सगळंच कंठ म्हणतो, कंठवटी म्हणतो की नाही आपण, कारण हाच नियम आहे. परंतु इथे जर प असला नंतर तर
कंप, कंप म्हणजे इथे म या वर्णाचा उच्चार होतो, कारण नंतर काय आहे, प आहे, प वर्ण आहे. आणि यातलं सगळ्या जरी घेतलं, सगळे वर्ण जरी घेतले या वर्गातले, तरी त्याचा उच्चार आपल्याला या नियमानेच करावा लागणार. कारण हे शेवटचं जे अक्षर आहे, की शेवट समजा हे व्यंजन आहे, व्यंजन विभागातलं वर्ण आहे तर तोच या सगळ्या वर्गाला नियंत्रित करतो. तो या संपूर्ण गटाचा मुख्यमंत्री, असं आपण तुम्ही लक्षात घेऊ शकता. किंवा हा गटनेता म्हणा. अलीकडे मुख्यमंत्री पण जरा काय म्हणतात धोकादायक शब्द झालाय, कठीण शब्द झालेला आहे. तर त्याच्यामुळे हा त्या गटाचा नेता. हा गट, गटाला नाव आहे की क गट, च गट, ट गट, त गट आणि प गट. परंतु त्या गटाचा नेता मात्र हा शेवटी बसलेला तो आहे. ही भाषेची विशेषता आहे. ही शेवटी आहे तोच खरा नेता आहे. सुरुवातीला नेता नाही, पण त्या नेत्याने गटाचं नाव मात्र वेगळं ठेवलेलं आहे. म्हणून क गटाचा जर वर्ण असेल तर उच्चार होणार असा, तर शेवटी आपण वर्ण लिहिलेला आहे. च गटाचा जर वर्ण असेल तर शेवटी जो लिहिलेला आहे तसा उच्चार होणार. ट गटाचा जर वर्ण असेल तर शेवटी जो लिहिलाय तसा उच्चार होणार. त गटाचा जर वर्ण असेल तर शेवटी जो लिहिलाय तसा उच्चार होणार. आणि प गटाचा जर वर्ण असेल तर शेवटी आपण जे लिहिलंय तसा उच्चार होणार. इतकं ते सोपं आहे. आता पुढे पण आपण जाऊया. या ठिकाणी आपण जर घेतला शब्द स आणि स वर आपण अनुस्वार दिला. काय शब्द आहे? संत आणि संथ. संथ वाहते कृष्णाबाई, संत. लक्षात आलं की नाही? तर सन्न असं पण होणार. त्याचप्रमाणे शब्द असेल त्याप्रमाणे तर आपण इकडे संत असं म्हणतो, परंतु प वर्गातलं घेतलं तर संप, म्हणजे या ठिकाणी संत झालं, संथ झालं, पण या ठिकाणी संप झालं. आता अजून एक उच्चार घ्यायचा वेगळा. तर या ठिकाणी आपण कू घेऊया. कू वरती आपण अनुस्वार दिला तर कुंपण. त्या ठिकाणी मचा उच्चारतो कुंपण, कुंभ. बघा, अशा रीतीने ही गंमत आहे. आणि आपण आता आपल्या शब्दकोशामध्ये भरपूर शब्द असतील, तर प्रत्येक शब्दाचं आपण काही लिहून दाखवू शकत नाही. म्हणून उदाहरणादाखल तुम्हाला घेतलं. हे उदाहरणच आहेत नुसती. म्हणजे अंक, पंच, कंठ, संत, संथ, कुंपण, न लिहिला नाही इकडे, कुंभ, कुंभ, कुंभ. ही राशी असते ना, कुंभ. कुंभ म्हणजे घडा पण होतो. म्हणजे बघा की संस्कृत शब्दाचं उच्चारण हे कसं करतात. आणि त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी आपण जो पहिला श्लोक बघितला, तुम्ही आता मागे जाऊन परत बघू शकता. हा व्हिडिओ तुम्ही परत सुरुवातीला आणला तर तुम्हाला ते संपूर्ण तो श्लोक दिसेल. तो परत लिहायची गरज नाही. तर त्या ठिकाणी काय होतं की न हा एकच वर्ण होता आणि त्याच्यावरती आपण अनुस्वार दिला होता. तर याचं उच्चारण म्हणजे अनुस्वाराचं उच्चारण नेमकं कसं होणार, म्हणजे असं होणार, असं होणार, असं होणार, असं होणार की असं होणार, हे कशावरती अवलंबून होतं की याच्यानंतर कुठला वर्ण आलेला आहे. नंतरचा वर्ण बदलला, उच्चार सुद्धा बदलला. म्हणजे काय, हे शब्द जरी सेम असला, म्हणजे शब्द जरी सारखा असला तरी त्यावर अनुस्वार दिल्यानंतर त्याचा उच्चार त्या पद्धतीने करत नाही. उच्चार ठरलेला नाही त्याचा. हीच तर गंमत आहे.
म्हणजे एका अर्थाने ठरलेला आहे, पण ठरवतो कसा, तर पुढे आपल्याला बघायला लागतं ना इथे पुढे काय लिहिलेलं आहे की बुवा हे बरोबर आहे, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे पुढे बघितल्यानंतरच आपल्याला कळतं की त्याचा उच्चार कसा करावा. अर्थात पुढचा जो आलेला वर्ण आहे हा पुढच्या शब्दाचा असेल वर्ण, तो पहिला वर्ण हा पुढचा जो कोणता शब्द असेल त्याचा असेल, तरी पण तो शब्द तिथून सुरुवात होतो, त्याच्यामुळे याचा उच्चार बदलणार आणि या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला या अनुस्वाराचा उच्चार करावा लागणार, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि सोप्या भाषेत सांगतो की जर तुम्हाला संस्कृतचं उच्चारण करायचं असेल व्यवस्थित, तर तुम्हाला यापुढे काय पाहावं लागणार आहे की जो कोणताही आपण शब्द लिहिलेला आहे आणि त्या शब्दामध्ये जर अनुस्वार आलेला आहे, तर त्या अनुस्वाराच्या नंतरचा वर्ण कोणता आहे आणि अनुस्वाराच्या नंतरचा जो कोणताही वर्ण असेल त्याच्या अनुषंगाने त्याच्या वर्गातील जो मुख्यमंत्री असेल, म्हणजे त्याच्या नियमाला लक्षात घेऊन आपल्याला तो उच्चार करावा लागणार आहे. इतकं सोपं आहे ते, इतकं सोपं आहे ते. तर त्याच्यामुळे हे जे आपण 5 गट केले किंवा 5 वर्ग केलेले आहेत, हे तुमच्या ओळखीचेच आहेत. जरा थोडंसं तुम्ही परिश्रम केला, तर थोडीशी मेहनत केली, तर तुमच्या त्या स्मरणात सहजपणे ते राहू शकणार आहे आणि हे अशा पद्धतीने उच्चारण होतं हे पण आपण लक्षात ठेवू शकतो. बस. तर त्याच्यामुळे आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की तो अखंड शब्द असो, म्हणजे आता हे अंक हा शब्द अखंड आहे, बरोबर की नाही. परंतु आपण जो श्लोक लिहिला होता त्या श्लोकामध्ये असा अखंड नव्हता का, अनुस्वाराच्या नंतरच अगोदरचा शब्द संपला होता आणि या ठिकाणी दुसरा शब्द सुरू होत होता. परंतु तरी सुद्धा आपल्याला हा जो नियम दिलेला आहे तो नियम पाळावाच लागतो. मग तो एकच शब्द असेल किंवा 2 शब्द असतील शेजारी आलेले, परंतु जर अगोदरच्या अक्षरावरती अनुस्वार असेल तर आपल्याला या नियमाला पाळूनच त्याचा उच्चार करावा लागणार आहे. तर आज आपण हा पहिला धडा समजून घेतलेला आहे. आता कसं आहे की याच्यामध्ये अजून थोडे नियम आहेत, म्हणजे अजून थोडं विश्लेषण करणं आवश्यक आहे, परंतु ते एकदम कठीण होऊ नये. म्हणजे आता आपला य गट राहिलेला आहे आणि संयुक्त वर्ण जे असतात ते राहिलेले आहेत. मग संयुक्त वर्ण आले तर त्याचा उच्चार कसा होतो, फार कठीण नाही येते, ते पण सोपंच आहे. म्हणजे सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि मला वाटतं की आपल्याला एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेमधले जे श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये जे काही शब्दांचं उच्चारण आहे तर 50%, कारण याच्यामध्ये भरपूर शब्द आले, तर 50% शब्दांचं तरी व्यवस्थित उच्चारण तुम्हाला करता येईल. फक्त या सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही स्मरणात ठेवा. आपण यानंतर पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यात तुम्हाला हे ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत संस्कृत श्लोकाच्या उच्चारणासंबंधी, तर आपण त्याबद्दल अवश्य चर्चा करू. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुम्ही शेअर करा, किंवा तुम्हाला याबद्दल काही सांगायचं असेल तर खाली कॉमेंट बॉक्स आहे, त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करा, म्हणजे आम्हालाही समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अजून काही मार्गदर्शनाची गरज असेल तर त्यानुसार आणखी मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. फक्त या ठिकाणी एक अजून मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. ती गोष्ट अशी आहे, जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
आमच्या चॅनलचे जर आपण सबस्क्रायबर असाल तर यामध्ये ज्या मेंबरशिपच्या लेवल्स आहेत त्या लेवल्स तुम्ही जॉईन करू शकता, जॉईन बटनवर क्लिक करून. तर त्याबद्दल आपण परत माहिती देणार आहोतच. आता या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही म्हणाल की या पद्धतीने उच्चारण करायचं असतं, मग सगळ्यांचं उच्चारण तसं होतं का? तर मित्रांनो, आपला देश फार मोठा आहे. देशामध्ये विविध बोलीभाषा आहेत. आपला महाराष्ट्र पण फार मोठा भूप्रदेश आहे. महाराष्ट्रात पण अनेक बोलीभाषा आहेत. म्हणजे कुठे वऱ्हाडी आहे, कुठे मालवणी आहे, तर कुठे खानदेशी भाषा आहे. तर काय आहे की त्या परिसरानुसार, त्या क्षेत्रानुसार, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा. तर त्या ठिकाणची बोलीभाषा असते. मग त्या ठिकाणी बोलण्याचा जो काय म्हणतात की एक बोलण्याची जी लय असते म्हणा किंवा बोलण्याची एक पद्धत असते ती वेगळी. ज्याप्रमाणे नागपुरातील वैदर्भी माणूस बोलेल तसा काही कोकणातला किंवा मालवणातला माणूस बोलणार नाही, किंवा कोल्हापुरातला जसा माणूस बोलतो तर तो खानदेशातला माणूस बोलणार नाही. तर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रानुसार बोलतो आणि ती बोलायची सवय पडली आहे. त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की तुम्ही जे कीर्तन करणार आहात तर ते त्या क्षेत्रानुसार तुम्ही करता आणि तुमच्यावर तो लहानपणापासूनचा बोलीभाषेचा संस्कार असतो. जसं माझ्यावर पण काही प्रमाणात असेल, मी ज्या क्षेत्रात राहतो तेथील बोलीभाषेचा, आणि त्याच्यावरून माझी बोलण्याची एक पद्धत तयार झाली असेल. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कीर्तन जे आहे म्हणजे लोकांशी जो संवाद साधायचा आहे तो त्या बोलीभाषेत साधला तर ते काही गैर नाही. उलट ते लोकांना समजलं पाहिजे म्हणून त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्या बोलीभाषेतच बोललं पाहिजे. पण जर आपण संस्कृतमधले काही सुभाषित असतील, संस्कृतमधले श्लोक असतील, काही वचनं असतील आणि ते जर आपण उद्धृत करत असू तर तेवढा जो त्या आपल्या कीर्तनातला भाग असेल तर तो प्रमाण भाषेनुसार झाला, म्हणजे या सगळ्या नियमांना पाळून झाला, तर तुमचं कीर्तन हे अधिक उठावदार होईल आणि ते संपूर्ण शास्त्राला धरून शास्त्रविहित पद्धतीने देखील होईल असं मला वाटतं. बाकी कीर्तन करताना तुम्ही तुमच्या नेहमीच्या बोलीभाषेमध्ये संवाद साधू शकता आणि ज्या ठिकाणी आपण संस्कृत भाषेतील, संस्कृत ग्रंथातील अवतरणं आणि श्लोक सांगणार आहोत त्या ठिकाणी मात्र या नियमांना आपण जर पाळलं तर ते कीर्तन अधिक सुंदर दिसेल. एवढीच आपल्याला प्रार्थना आहे आणि विनंती आहे. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.